नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 7 आहे त्यातला एक्झाम्पल 6. चला बघूया काय म्हणतोय बघा. चला, प्लेसेस A and B are 30 kilometer apart and they are on straight line road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph start फ्रॉम बी ऑन बाईक. म्हणजे इथपर्यंत जी आहे ती आपली फर्स्ट कंडिशन आहे. काय म्हणतंय बघा. चला सोप्या भाषेत एकदम समजून घेऊ. दोन प्लेस आहे, प्लेस ए आणि प्लेस बी. काय ए प्लेस आहे, बी प्लेस आहे, काय पण त्यांचं नाव आहे. ह्या दोघांमधलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर असं सांगितलं. ओके, नंतर काय म्हणतं ते, हमीद जो आहे तो ए पासून बी कडे चालला आणि जोसेफ बी पासून ए कडे येतोय. मग दोघं पण 20 मिनिटानंतर एका जागी भेटले. त्या जागेचं नाव आपण सी दिलेलं आहे. तर हमीदची स्पीड आणि जोसेफची स्पीड काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. सो बघा, 20 मिनिट दे मीट आफ्टर 20 मिनिट्स इथपर्यंत येणार आपलं. आलं लक्षात? काय म्हणतंय, हमीद आणि जोसेफ. ओके, इथपर्यंत चला. आता काय मला सांगा, ही स्ट्रेट लाईनचा रोड आहे इथपर्यंत आणि आपण काय घेतलं, स्पीड ऑफ हमीद घेतलं x किलोमीटर आणि स्पीड ऑफ जोसेफ घेतलं y किलोमीटर. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. आता फर्स्ट कंडिशन म्हणूनच आपल्याला स्पीड भेटणार का? नाही, सेकंड पण कंडिशन घ्यावं लागेल, त्यावरून इक्वेशन येईल. हे दोन इक्वेशन सॉल्व करून एक्स वाय ची जी व्हॅल्यू आली तीच आपली काय येणार, स्पीड येणार. बघा आता हे ए आणि बी. ओके, ए बी इक्वल टू काय येणार, ए सी प्लस बी सी. काही नाही, हे जे ए सी आहे डिस्टन्स असं त्याला आपण तोडलेलं आहे ए सी आणि बी सी मध्ये. आता मला सांगा, ए आणि बी काय आहे, टोटल डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर. 30 किलोमीटर. सो 1 किलोमीटर लिहिलं नाही तरी चालतं, कारण की आपण इक्वेशन फॉर्म करतोय. आता मला सांगा, एसी काय आहे, एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद. म्हणजे जो हमीद आहे तो इथून इथपर्यंत गेला, काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती माहिती नाही, कारण की टोटल डिस्टन्स किती आहे आपलं 30. पण हमीदची स्पीड आणि आपल्याला टाइम माहित आहे. मग आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स इक्वल टू काय येणार, स्पीड इनटू टाइम. ओके, आता इथं घ्या, मी सांगतो डिस्टन्स इक्वल टू, मला सांगा स्पीड ऑफ हमीद. हमीदची स्पीड किती आहे, x किलोमीटर पर आवर. x किलोमीटर पर आवर. आणि टाइम किती लागलेला आहे त्याला, टाइम किती लागलेला आहे, 20 मिनिटे. आता 20 मिनिटे आपण लिहू शकतो का? नाही, कारण की आपण इथे किलोमीटर पर आवर मध्ये करतो आहे आणि ते आपल्याला टाइम दिलेला आहे मिनिट मध्ये. सो तर 20/60 आवर, कारण की जर 1 मिनिट बघा, एका तासात 60 मिनिटं असतात. सो 20 मिनिटात किती तास येणार. ओके, असं सिंपल आहे. 1 तास इक्वल टू 60 मिनिट. सो 20 मिनिट इक्वल टू x आवर. 20 इकडे गेला, 60 वा गेला. आलो, किती आला बघा, हे गेला बेग 1/3 आवर्स. 1/3 आवर्स म्हणजे हमीदने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किती, x अपॉन 3 आवर्स, किलोमीटर पर आवर. एवढं डिस्टन्स हमीदनी ट्रॅव्हल केलं. मग एसीच काय आहे आपला, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद, ते किती येणार, x/3. ओके, सिमिलरली आता मला सांगा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. जोसेफला किती घेतलं आपण, y डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी, काय स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स y त्याची स्पीड आहे आणि टाइम किती लागला त्याला, 20 मिनिट. कारण की दोन्ही पण किती मिनिटांनी भेटले, 20 मिनिटांनी. सो 20/60
हा किती येणार 1/3. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ किती येणार y/3 किलोमीटर पर हवर. एवढं डिस्टन्स जोसेफनी ट्रॅव्हल केलं. मग BC चा आपला काय आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. ती व्हॅल्यू इथं रिप्लेस करा. काय आहे y/3. आलं का इथपर्यंत. आता हेच आपण सिम्प्लिफाय करू. याला इक्वेशन 1 येऊन जाईल. याची आपल्याला आता काही गरज नाही. हे सगळं रफ वर्क आहे. हे समजलं का तुम्हाला. एका तासात 60 मिनिटे आहे. तर 20 मिनिटासाठी किती तास. सो 20 इकडे गेला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 इकडे गेला इकडे 60 x राहिला x अपॉन काय येणार x इक्वल टू 20/60. हेच आपण त्याला शॉर्टकट केलेलं आहे. चला मला सांगा इथं आपण हे सिम्प्लिफाईड करू शकतो का इक्वेशन. हे करू शकतो ना. जर कधी या संपूर्ण इक्वेशनला मी 3 नी डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. म्हणजे इकडं आणि इकडं 3 नी मल्टिप्लाय करू तर काय येणार बघा 3 × 30 किती येणार 3 त्रिक 90 30 त्रिक 90 इक्वल टू x/3. आता काय x अपॉन काय आपल्याकडे x/3 × 3. हा 3 कॅन्सल झाला. राहिला किती आपल्याकडे x प्लस y/3 × 3 हा 3 कॅन्सल झाला. काय राहिला y. आलं का हे इक्वेशन 1. हे आलं का इक्वेशन 1. यालाच फिरून लिहून घेऊ x प्लस y इक्वल टू 90. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता मला सांगा सेकंड कंडिशन काय म्हणतंय. सेकंड कंडिशन वाचा. इफ जोसेफ वुड हॅव started from B at the same time but in the opposite direction instead toward A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. म्हणजे काय आता इथं पण हा एक आहे स्ट्रेट लाईन जी आहे की A आणि B. हे तर माहिती आहे आपल्याला. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे 30 किलोमीटर. पण आणि हा हमीद आहे हो इकडून इकडे चालला. ओके. आता मला सांगा ह्या जो जोसेफ आहे ना जोसेफ काय करतो ह्या वेळेस की हा इकडं न येता बी पासून दूर चालला ह्या दिशेने. म्हणजे ऑपोजिट ऑफ ए. काय ऑपोजिट डायरेक्शन ऑफ ए इन्स्टेड ऑफ टुवर्ड ए. टुवर्ड ए म्हणजे इकडे येण्याऐवजी तो इकडे चालला असा इकडे चालला आणि ह्या पॉइंटला जाऊन थांबला. तर हा जो हमीद आहे हमीद 3 तासांनी आफ्टर 3 hours त्याला पकडेल. मग तुम्ही म्हणाल एवढूस डिस्टन्स हा जोसेफ आहे त्याला एवढूस डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 3 तास लागले आणि एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला हमीदला 3 तास लागले. हमीदचं डिस्टन्स इथं जास्त दिसतंय ना तुम्हाला दिसतानीच. पण स्पीड हमीदची जादा असणार. सन पळाला असन मग ते हमीदला कॉट करणार पकडणार तिथं जाऊन भेटणार. मग आपल्याला काय काढायचंय हमीदची स्पीड आणि जोसेफची स्पीड हेच या उदाहरणात काढायचं आहे. एक इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे दुसरं इथून भेटल. ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करू आपल्याला स्पीड भेटून जाईल. चला बघा आता इथं काय घेतलंय आपण. इथं घ्या ही जी सेकंड कंडिशन आहे. इथं काय येणार बघा AC इक्वल टू AB प्लस BC घेतला AB प्लस BC. ओके. आता मला सांगा AC काय आहे. AC डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद डिस्टन्स इक्वल टू काय स्पीड इंटू टाइम. इथं आपण फॉर्म्युला काढलेला आहे स्पीड इंटू टाइम आणि DH घेतो मी. DH म्हणजेच
डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमित. ओके, तुम्ही एक स्टेप वाढून ते पण लिहू शकता किंवा असं रफ मध्ये करून इकडं तुम्ही घेऊ शकता. आता मला सांगा स्पीड ऑफ हमित किती आहे. हमितची स्पीड आहे x किलोमीटर पर आवर. इथे x इंटू टाइम किती आहे. टाइम त्याला लागला 3 तास. इथे किती हवर्स दिलेले आहेत, मिनिट नाही. पण कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही. 3 तास जशाच तसे, कारण की ते तासामध्येच आहे. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमित किती येणार 3x. सो AC काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमित. सो AC च्या जागी येणार 3x इक्वल टू AB काय आहे बघा. AB काय आहे 30 किलोमीटर. 30 किलोमीटर दिलेलाच आहे. फर्स्ट कंडिशन मध्ये दिलेलं आहे आपल्याला AB इक्वल टू 30 किलोमीटर. आणि BC काय आहे बघा. BC डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. DJ घेतलं आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. काय येणार, स्पीड इनटू टाइम. सो स्पीड ऑफ जोसेफची स्पीड किती आहे, y. टाइम किती लागला त्याला 3 तास. इथं मिनिटामध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का, नाही. कारण की इथं 3 तास ऑलरेडी दिलेले आहे आणि आपले इक्वेशन तासामध्येच आहे. किलोमीटर पर आवर. पर आवर सगळे किलोमीटर आणि आवर मध्ये आहे, म्हणून मिनिट कन्वर्ट करून आपल्याला आवर्स मध्ये घ्यायचे आहे. जे इक्वेशन आहे त्यातलं सगळं जे असते इक्वेशन मधल्या जे गोष्टी असतात त्या सगळ्या एकाच फॉर्म मध्ये पाहिजे. एक तर मिनिट मध्ये किंवा आवर्स मध्ये. आपण आवर्स मध्ये घेतलेले आहे. सो 3y काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. जे BC आहे बघा, BC ते तिथे किती येणार 3y. रिप्लेस केला आपण ऑलरेडी. आता मला सांगा या संपूर्ण इक्वेशनला मी जर 3 ने डिवाइड केलं तर काय येणार. काय येणार बघा, डिवाइड बाय 3 ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड तुम्ही लिहून घ्या तेवढं. काय आहे बघा 3x अपॉन 3. काय येणार x इक्वल टू काय 3x अपॉन 3. हा 3 कटला राहिला x. आणि इथं काय 30 अपॉन 3. काय येणार 3 आहे 30 प्लस 3y अपॉन 3. हा 3 कॅन्सल झाला, किती राहिला y. आता हे जे इक्वेशन आहे ते प्रॉपरली फॉर्म मध्ये लिहून घ्या. x आणि हा y इकडे आला, काय होणार -y इक्वल टू 10. हे आपलं इक्वेशन 2 झालं. आता इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. मग सेकंड स्टेप काय असते बघा. x प्लस वाय इक्वल टू 90, x मायनस वाय इक्वल टू 10. कोएफिशिएंट सेम आहे, कोएफिशिएंट सेम आहे आणि त्यांची साइन डिफरंट आहे. सो ऍड इक्वेशन 1 and 2. सिंपल आहे. आपल्याला x आणि y काढायचा आहे. दोन्ही पैकी एक कटतोय, हा y कटणार आहे ऍड केल्यावर, कारण प्लस मायनस केलं तर कॅन्सल होणार आहे. x राहतोय, मग x ची किंमत आपल्याला भेटन. मग ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकली, y ची किंमत भेटन. झालं, सिंपल आहे. आणि x आणि y ला आपण स्पीड ऑफ हमित आणि स्पीड ऑफ जोसेफ घेतलेली आहे. चला बघा, x मायनस y इक्वल टू 10 प्लस वरती खाली कोणतं लिहा, ऍडिशन करताना काय प्रॉब्लेम नाही, सबट्रॅक्ट करताना प्रॉब्लेम येतो. सो x प्लस y इक्वल टू 90. बघा हा प्लस मायनस कॅन्सल झाला. इथं 2x इक्वल टू राहिला 100. 90 प्लस 10 100. आणि x किती येणार, x आला 100 अपॉन 2, किती राहिला 50. सो x भेटला आपल्याला, x भेटला 50. आता x कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. पुट x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे माझं सांगा. माझं म्हणजे आपलं आलेलं इक्वेशन 1 काय, x प्लस वाय इक्वल टू 90. x प्लस वाय इक्वल टू 90. हो, x किती भेटला 50 प्लस y इक्वल टू 90. सो y इक्वल टू 90 मायनस 50
प्लस इकडे मायनस केला. सो y इक्वल टू किती येणार 40. y आला आपला 40. मला सांगा हमीत आहे आपला h स्पीड घेतो मी hs स्पीड असं शॉर्टकट लिहितो सॉरी काही नाही. स्पीड ऑफ हमीत x किलोमीटर पर आवर. x घेतला होता हमीतला स्पीड मग स्पीड ऑफ हमीत किती येणार x किती आला आपला 50. सो 50 किलोमीटर पर आवर. ओके आणि जोसेफ स्पीड किती येणार बघा. जोसेफला किती घेतलं स्पीड ऑफ जोसेफ y किलोमीटर पर आवर. सो y किती आला आपला 40 म्हणजे जोसेफची स्पीड किती झाली 40 किलोमीटर पर आवर. आता द स्पीड ऑफ जोसेफ इज दिस आणि स्पीड ऑफ हमीद इज दिस. आज तुम्ही थोडं लॉंग फॉर्म मध्ये लिहा. मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये आन्सर लिहिलेला आहे. ओके बघा आता हमीदची स्पीड जास्त आहे आणि जोसेफची स्पीड कमी आहे म्हणून ह्या कंडिशन मध्ये तो इथं 3 तासाला त्याला लवकर पकडत होता कारण की पटकन त्याची स्पीड जादा होती हमीदपेक्षा. आलं लक्षात आलं. ओके मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.